नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही बनवणार आहोत रवा इडली. त्यासाठी सर्वात अगोदर 2 वाटी रव्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही टाकून त्यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला 1 तासभर भिजवून घेतलेली तुरीची डाळ घ्यायची आहे. हे आपल्याला थोड्या वेळासाठी झाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, वांगं, भिजवून घेतलेली डाळ, परत बटाटे, शेवग्याची शेंग आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ, खोबरं, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि मीठ आणि दही टाकायचे आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले हे बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल गरम करून जिरी, मोहरी टाकायची आहे आणि आपल्याला आपण बारीक करून घेतलेलं चटणी टाकून घ्यायची आहे. ह्याला आपण तडका मारणार आहोत. अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे. त्यानंतर आपले हे बॅटर झालेले आहे, रवा भिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण इनो टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपलं बॅटर टाकायचे आहे इडली. तर सर्व अशाच प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. जास्त नाही टाकायचं, ते फुगतात म्हणून. त्यानंतर आपलं सांबर शिजलेलं आहे. त्यानंतर आपल्याला रगडून घ्यायचं आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे आहे. त्यामध्ये जिरी, मोहरी आणि लाल चटणी पावडर टाकायची आहे आणि सांबर मसाला टाकायचा आहे. नंतर आपल्याला अशा प्रकारे आपलं सांबार तयार आहे. तुम्हाला बघा इडली कशी आपली सॉफ्ट आणि मऊ अशी झालेली आहे. तुम्हाला इडली, सांबर आणि चटणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवी रेसिपी पाहायची असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.